आज 8 मार्च जागतिक महिला दिन। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तालुका कृषी अधिकारी कार्यालय येवला यांच्या वतीने सर्व शेतकरी माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण जाणून घेऊयात की शेती पूरक व्यवसाय, सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगामधून महिला शेतकरी भगिनींसाठी असणाऱ्या संधी। महिला शेतकरी भगिनींना शेतीसोबत जर एखादा शेतमालावर प्रक्रिया करण्याचा व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी कृषी विभागाकडून काही संधी आहेत का? तर होय, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेमधून महिला शेतकरी छोट्यापासून ते अगदी मोठ्यापर्यंत अशा वेगवेगळ्या व्यवसायांसाठी सहभागी होऊ शकता। आपल्या शेतात पिकणारा शेतमाल, अनेक भाजीपाला पिके ही नाशवंत असतात। या नाशवंत पिकांचा एकाच वेळी होणाऱ्या आवकेमुळे कधीकधी बाजारभाव गडगडतात। अशा वेळी जर आपण प्रक्रिया उद्योगाच्या स्वरूपामध्ये उतरलो तर निश्चितच आपल्याला त्याचं मूल्यवर्धन करणं शक्य होणार आहे आणि प्रक्रिया केलेल्या वस्तू निश्चितच 4 पट दराने विक्री होतात। नाशवंत असणारे पदार्थ म्हणजे दूध, केळी, तसेच टोमॅटो, बटाटा ह्या गोष्टींवर आपण प्रक्रिया करून त्याचं मूल्यवर्धन करून मोठ्या प्रमाणामध्ये बाजारभावाने विक्री करू शकतो। आता ह्या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला अर्थसहाय्य कसं मिळणार? तर प्रक्रिया उद्योग करायचा म्हटला तर मोठं भांडवल लागतं असं सर्वांचंच म्हणणं आहे। पण सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये आपल्याला जास्तीचं भांडवल लागणार नाही, कारण या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी आपण बँकेकडून कर्ज स्वरूपात रक्कम मिळवणार आहोत आणि 10% आपण जेवढं कर्ज घेणार, आपला जो प्रकल्प उभारणीचा खर्च आहे त्याच्या 10% रक्कम फक्त आपली स्वतःची त्याच्यात गुंतवणूक करायची आहे आणि उर्वरित रक्कम ही बँकेची कर्ज स्वरूपात असणार। आणि या योजनेमध्ये अर्थसहाय्य कसं मिळणार? तर आपण घेतलेल्या ज्या बँक कर्ज आहे त्याला 35% अनुदान आपल्याला मिळणार आहे। आपलं जर प्रकरण 10 लाखाच्या आत असेल किंवा मग कमी रकमेचं असेल तर आपल्याला 35% आणि 30-40 लाखांपेक्षा जास्त असेल तर मग आपल्याला 10 लाखाच्या मर्यादेमध्ये अनुदान मिळणार आहे। अशा या योजनेमध्ये सहभागी झाल्यानंतर आपल्याला नवीन प्रक्रिया उद्योग उभारणी करणं शक्य होणार आहे। तसेच काही महिला शेतकऱ्यांकडे याआधीच प्रक्रिया उद्योग सुरू आहेत, म्हणजे घरगुती स्वरूपात किंवा मग मोठ्या डेअरी प्रोडक्टच्या अशा स्वरूपांमध्ये जे प्रक्रिया उद्योग उभे आहेत, त्या प्रक्रिया उद्योगांचा विस्तारीकरणासाठी सुद्धा आपण या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतो आणि आपला जो शेतमाल आहे त्याचं मूल्यवर्धन करून निश्चितच आपण चांगला फायदा मिळवू शकतो आणि शेतकरीसुद्धा उद्योजक होऊ शकतो। या योजनेच्या सहभागासाठी अधिक माहितीसाठी आपण आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात किंवा मग आपल्या गावच्या कृषी सहाय्यकांकडे संपर्क करून अधिक माहिती मिळवू शकता। अतिशय सुलभ आणि सोप्या पद्धतीने ह्या योजनेमध्ये सहभाग नोंदवता येतो। त्यामुळे मी सर्व महिला शेतकरी भगिनींना आवाहन करेल की आपण जास्तीत जास्त या प्रक्रिया उद्योगाच्या, सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाच्या योजनेमध्ये सहभाग घेऊन आपणही व्यावसायिक व्हावं। ही योजना फक्त महिलांसाठीच नसून इतर नवउद्योजक तरुण शेतकरी आहेत त्यांच्यासाठी देखील आहे। तर सर्व शेतकरी बंधू भगिनींना मी आवाहन करेल की आपण या योजनेमध्ये सहभागासाठी कृषी विभागाशी नक्कीच संपर्क साधावा। धन्यवाद।